नमस्कार, मी अनिता। तर आज अनिता केदार रेसिपीजमध्ये बनत आहे हेल्दी असं आवळ्याचं सरबत आणि खूप छान लागतं हे टेस्टला आणि सर्व आपल्या शरीरावर उपयोगी असं हे आहे। अगदी तुम्हाला पित्त ऍसिडिटी वगैरे काही असेल तर याने पूर्णपणे निघून जाईल। केसांच्या समस्या असतात तर रोज हे 1 ग्लास आपण आवळा सरबत घ्यायलाच पाहिजे। तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आणि आवळ्याचा सीजन आहे तोपर्यंत पटकन बनवून ठेवा। तर चला बघूया याची झटपट रेसिपी कशी बनवायची ते। खास उन्हाळ्यासाठी आपल्याला आवळा सरबत बनवून ठेवायचं असतं आणि हे खूप आरोग्यदायी हेल्दी आहे। तर ते कसं बनवायचं ते आज आपण बघूया। तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले, त्यातले 2 ठेवलेत। कसे करून घेतलेत, एक तर तुम्ही किसून घेऊ शकतात किंवा सुरीने असे त्याचे काप बनवून घेऊ शकतात, पण आवळे कडक असतात त्यामुळे असे काप करायला अवघड जातं। तर मी काय केलं आहे, हे आवळे स्लायसरने किसून घेतलेले आहेत। तर हे बघा असं स्लायसरने किसून घ्यायचे। अगदी तुम्ही 3 प्रकारे असे आवळे घेऊ शकतात। हे बघा असे पटापट स्लाइस पडतात आणि अगदी फक्त 5 मिनिटात माझे हे अर्धा किलो आवळे असे स्लाइस करून झालेले आहेत। म्हणजे कसं मिक्सरमध्ये असे पातळ असतील तर बारीक व्हायलाही पटापट बरं पडेल। आणि आवळे घेताना असे मोठे छान कडक कडक आवळे घ्यायचे आणि हे थोडेसे डाग असतातच तर ते आपण सुरीने काढले तरीही चालतात। आता हे आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि याची बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया। तर आता इथे तुम्ही बघू शकतात आपली आवळ्याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे। हे बघा बंद चालू करत छान अशी करून घ्यायची। आता आपल्याला एक भांडं घ्यायचंय, त्यावर असा कपडा ठेवायचा आहे सुती आणि याचा रस काढून घ्यायचा आहे। पूर्ण हे काढून घ्यायचं आहे आणि हा चोथा सुद्धा उपयोगाचा आहे, फेकू नका। मी पुढे काय करायचं चोथ्याचं तेही सांगणारच आहे। आता इथे बघा हा असा सगळीकडून कपडा घ्यायचा आणि याचा रस गाळून काढायचा। हे बघा ठेवल्याबरोबर त्याचा रस निघायला सुरुवात तर झालेलीच आहे। आणखी हाताने असा पिळून याचा रस काढून घ्यायचा आणि आता हा रस किती होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि या रसावर आपल्याला साखर घ्यायची असते, त्यामुळे तुम्ही अगदी अर्धा किलो घरात असतील, तुम्हाला 2 आवळ्याचा करून बघायचा, 4 आवळ्याचा करून बघायचा तरी तुम्ही करू शकतात। पण असा करून ठेवला तर आपण झटपट पिऊ शकतो उन्हाळ्याच्या दिवसात, किंवा हा वर्षभर उपयोगी आहे, उन्हाळाच नाही आणि हा वर्षभर टिकतो। तर त्याची पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला सांगते। तर आम्ही पूर्ण पिळून घेते। अर्धा किलो आवळ्याचा बघा भरपूर असा ज्यूस निघालेला आहे। मी तुम्हाला आता चोथा दाखवते। हे बघा हा चोथा असा हा आपल्याला एका ताटात सुकट ठेवायचा आहे, ते मी पुढे दाखवते। आधी आपण सरबत करून घेऊया। हे मी असंच ठेवते बाजूला। आता आपण हा मोजूया किती होतो तो। असा बारीक किसल्यामुळे किती रस चांगला निघाला आहे तुम्ही बघू शकतात। अर्धा किलो आवळ्याचा हे बघा 1 वाटी किंवा 1 कप, हा 2 कप आणि हा पाव कप, म्हणजे 2.25 कप आपला हा रस निघालेला आहे। आता आपल्याला साखर किती घालायची ते आपण बघूया। आता इथे आपल्याला घ्यायची जाड पुडायची स्टीलची कढई घ्यायची आहे। कुठलंही स्टीलचं भांडं घ्या, पातेलं असेल पातेलं घ्या, त्यात आपण ही साखर घालूया। बघा ही 1 वाटी, 2 वाटी, 3 वाटी, 4 वाटी, आपल्याला 4 वाटी साखर घालायची। 2 वाटी आपला ज्यूस आहे तर 4 वाटी साखर आणि वरची थोडीशी आपली पाव कप होती त्यासाठी आपण अशी अर्धी वाटी साखर घालायची। तर तुम्ही असं भांडं बरोबर मोजून घ्या, त्याप्रमाणे दुप्पट साखर घाला। आता आपल्याला यात 1 वाटी पाणी घालायचंय। तर इथे 1 वाटी पाणी घालूया आणि ही साखर विरघळवून घेऊया आपण। आता इथे मी गॅस पेटवलाय आणि सतत हे असं हलवत साखर अशी पटकन विरघळते सतत हलवल्यामुळे, आणि पाण्याचा जास्त वापर करायचा नाही। बघा आपण 4 वाट्या साखरेला फक्त 1 वाटी पाणी घातले, त्यामुळे साखर अगदी पटापट विरघळेल। तर आता ही मी विरघळल्यावर तुम्हाला दाखवते।
इथे बघू शकता तुम्ही साखर कशी विरघळायला सुरुवात झाली आहे। पूर्ण विरघळून घ्यायची आपल्याला। तर इथे तुम्ही बघू शकता साखर विरघळलेली, पाकाला उकळी आलेली आहे। आता लगेच उकळीत आपल्याला हे आवळ्याचं जे सिरप आहे ते घालून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता हे घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे। कितपत घट्ट ते मी तुम्हाला पुढे दाखवते। असं केल्यामुळे काय होतं, आपला आवळा सरबत अगदी वर्ष दीड वर्ष पण टिकतं। आता हे बघा कसं पातळ झालेलं आहे, म्हणून साखरेत पाणी कमी घालायचं। आता हे आपण शिजवून घेऊया। शिजल्यावर मी तुम्हाला एक 7 ते 8 मिनिटं किंवा 10 मिनिटं काय लागतील ते मी तुम्हाला दाखवते। 7 ते 8 मिनिटात होतं हे। तर हे बघा आता कसं पातळ वाटतंय। तर आता आपल्याला हे घट्ट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। अगदी साखर विरघळल्यावर लगेच हे टाकायचं आवळा ज्यूस, म्हणजे तो पण शिजला जातो आणि ते टिकायला मदत होते। आणि आता हे आपल्याला उकळी यायला गॅस मीडियम होता तो मोठा करायचा आहे आणि उकळी आल्यावर मग बारीक करायचा आहे आणि त्याला शिजू द्यायचं आहे। तर हे बघा 12 मिनिटं झालेले आहेत आणि आपला असा ज्यूस तयार झालेला आवळ्याचा। आणि हे बघा असा मधासारखा घट्ट झाला पाहिजे, तार आली नाही तरी चालेल। हे बघा चमच्यातून मी तुम्हाला पाडून दाखवते, फक्त मधासारखा असा बुळबुळीत। हे बघा हाताला खूप चिकटतोय हे बघा, आणि अगदी अशी थोडीशी तार आलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता हाताला हात असा हे बघा चिकटतोय, अगदी थोडीशी तार येऊन तुटली, म्हणजे इतपतच आपल्याला करायचं आहे। जर तुम्ही आणखी पुढे केला तर त्याची साखर बनेल। आता हा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। आता हा बघा आम्ही काय केलं, कढईत जर तुम्ही ठेवला तर तो पुढे जाईल, कारण कढई जाड आहे, खूप गरम होते। तर मी खाली पाणी ठेवलंय आणि या पाण्यात हा पाक असा थंड करून घेते पूर्ण आपला आवळ्याचा सरबत। आणि मग पुढे काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते। रंग आणि चव तर अप्रतिमच आलेली आहे, अगदी बाहेर पण असाच मिळतो तसाच आपण आज घरी बनवलेला आहे मस्तपैकी, आणि वर्ष 2 वर्ष पण टिकतो हा। तर आता याला मी पूर्णपणे अगदी एकदम नॉर्मल रूम टेम्परेचरला आला पाहिजे इतपत थंड करून घ्यायचा आहे। आता मी थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते। आता इथे तुम्ही बघू शकता आपला हा पूर्णपणे थंड झाला आहे, अगदी रूम टेम्परेचरला आलेला आहे। एकदम पूर्ण थंड करून घ्यायचा, बोट घातलं तरी हाताला एकदम गार लागलं पाहिजे। आता आपल्याला याच्यात घालायचे चमचाभर मीठ, काळी मिरीची पावडर अर्धा चमचा, दालचिनीची पावडर अर्धा चमचा। ही बघा माझ्याकडे अशी असतेच, कारण रोज लागतेच। माझा मुलगा तर रोज शेक घेतो सकाळी, त्यात घेतो। आणि आता आपल्याला ही एवढ्याला 2 लिंब घेतलेले आहेत छान अशी, आणि ही पूर्ण अशी नरम करून घेतलेली आहे। आता आपल्याला कापून यात ज्यूस घालायचा आहे लिंबाचा। आता आपण लिंबाचा रस घालूया। दोन्ही लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। तर हे बघा दोन्ही लिंबाचा रस आपला घालून झालेला आहे, मस्त असे पिळून घेतलेत। आता हे आपल्याला छान मिक्स करायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता आपण जेव्हा गॅस बंद केला तेव्हा थोडा पातळ होता, पण आता बघा कसा एकदम मधासारखाच घट्ट झालेला आहे। आता आपल्याला हा सुक्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचा आहे, आणि बाहेर ठेवला तरी हा टिकणार आहे, खराब होत नाहीत अजिबात। तर मी ही बाटली भरून घेते आणि सरबत कसा बनवायचा तेही मी तुम्हाला दाखवते। तर इथे तुम्ही बघू शकता हा मी सर्व गाळून घेतलेला आहे, अजून बाकी आहे, अजून दुसऱ्या एका बरणीत ठेवणार आहे। आता घेताना काय करायचं, हा 1 चमचा हा असा एवढा भरून या ग्लासात घ्यायचा आपल्याला, ज्यात घ्यायचं त्यात, आणि त्यात पाणी घालायचं आहे आणि छान मिक्स करून हा तुम्ही जेवल्यावर जरी रोज 1 ग्लास पिला तरी खूप चांगलं। याने ॲसिडिटी होत नाही, पित्त होत नाही, आणि शरीराला तर खूपच चांगला असतो। तर तुम्ही सुद्धा असा आवळा ज्यूस, आता आवळे बाजारात मिळत आहेत, लवकरात लवकर आवळे घेऊन या। असा आवळा सरबत बनवून ठेवा, बाहेरच ठेवला तरी चालेल, फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नाही, आणि नक्की रोज घ्या। अगदी आरोग्यदायी असा हा सरबत आपला तयार आहे।
तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.